नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी उठले, चहा वगैरे करून घेतला आणि पटकन स्वयंपाकाला लागले, कारण बाहेर पाऊस चालू होता. म्हणून चपात्या केला, नवरोबासाठी एक भाकरी केली, पातळ अशी गवारीची शेंगाची भाजी केली. लगेचच स्वयंपाक पण झालेला होता, म्हणून जेवण पण करून घेतलं सगळ्यांनी. आणि आज मी मकाची कणसं शिजवले होते, मग ते पण सगळ्यांनी बसून खाऊन घेतले. आणि मग माझं कपाट बघितलंच असेल तुम्ही, किती घाण झाले हे बघा. कारण नवरोबाने मी गेल्यानंतर कसंही सामान कसंही ओढून काढलं होतं आणि इतका बोचका नुसता कमवून ठेवलेला होता. मी येऊन घेऊन आलेली माझी बॅगही तशीच होती, ती बॅग मला आवरायची होती. आणि मी जातानाही भरपूर सामान बाहेर राहिलं होतं, ते पण मला आवरायचं होतं. म्हणून मी कपाट आवरायला बसले. देवांच्या सगळ्या ह्या खाली पडलेला सगळा राडा तर देवांशाच होता, मग सगळ्या कपड्यांच्या देवांशा पण गाड्या घालून घेतल्या आणि कपाट पण सगळं आवरून घेतलं. तर आणि आमच्या तिघांच्या बाबतीत गोष्ट अशी झाली आहे की घालायला कपडे नाहीत आणि ठेवायला जागा नाही कपाटामध्ये. त्याच्यामुळं आता वस्तू घ्यायच्या जरा कमी केल्या त्या. आणि बघू शकता तुम्ही, माझं कपाट आवरून झालेलं आहे. तर छान अशा पद्धतीने मी माझं सगळं वॉर्डरोब म्हणजे माझं कपाट मी सगळं आवरून व्यवस्थित ठेवलं. आणि मग मी गेले स्वयंपाकघरात. तर तिथंच आई आणि देवांशी आंटी इकडं चकल्या बनवत होती फराळीचं, म्हणजेच गौरींसाठी. थोड्या वेळाने आम्ही आवरला आणि आम्ही गेलो होतो शिदोरी सोडायला. शेजारच्या ताईंसाठी त्यांच्या माहेरून आल्या होत्या गौरी, तर त्यांचा साज वगैरे त्यांनी मांडलेला होता. आम्ही शिदोरी सोडली आणि मग वापस यायला निघालो. आजचा दिवस असा गेला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.